भारताच्या केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम येथे वसलेले एक असे मंदिर आहे जे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर रहस्यांचा अनमोल खजिनाही आहे. हे मंदिर म्हणजे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, ज्याला जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हटलं जातं की या मंदिरातील खजिना इतका प्रचंड आहे की त्याची किंमत $1 ट्रिलियन जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सोन्याचे सिंहासन, हिरे, जवाहरातांनी अलंकृत मूर्ती, हजारो वर्ष जुनी रोमन आणि नेपोलियन काळातील नाणी, हे सर्व मिळून या मंदिराला पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत आणि रहस्यमय धार्मिक स्थळ बनवतात. परंतु या मंदिरातील सर्वात मोठे रहस्य आहे 6वा तहखाना, वोल्ट बी. 5 तहखाने उघडण्यात आले असून त्यातून अफाट संपत्ती बाहेर आली. मात्र वोल्ट बी आजतागत बंदच आहे. त्यांच्या प्रचंड लोखंडी आणि स्टीलच्या दरवाजावर 2 उग्र नागांची कोरीव आकृती आहे. असं मानलं जातं की हा दरवाजा अष्टनाग बंधन मंत्राने सील करण्यात आला आहे. लोककथेनुसार जो कोणी हा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करेल तो जिवंत परत येणार नाही. 1930च्या दशकात तो उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. 2011 सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली 5 तहखाने उघडण्यात आले, तरीही 6व्या तहखान्याला हात लावण्याचे धाडस कोणीही केले नाही. या मंदिराचा उल्लेख महाभारत, विष्णू पुराण आणि पद्मपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथांत आढळतो. असे म्हणतात की येथे दिवाकर मुनींना भगवान विष्णूंचे विराट रूप दर्शन झाले होते. पुढे 18व्या शतकात महाराजा मार्तंड वर्मा यांनी आपले संपूर्ण त्रावणकोर राज्य भगवान पद्मनाभांच्या चरणी अर्पण केले आणि स्वतःला त्याचा दास घोषित केले. हे मंदिर केवळ आपल्या रहस्यमय तहखान्यांमुळेच नव्हे तर अद्भुत वास्तुकला आणि वैज्ञानिक चमत्कारांमुळेही प्रसिद्ध आहे. दरवर्षी 2 वेळा विषुव इक्विनॉक्स काळात सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात अशा प्रकारे प्रवेश करतात की त्या थेट भगवान पद्मनाभांच्या मूर्तीवर पडतात. जणू निसर्ग स्वतः त्या दिव्यतेला वंदन करीत आहे. श्रद्धा, इतिहास, संपत्ती आणि रहस्य यांचा संगम असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, खिडक्यांतून आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण मंदिर सुवर्णमय तेजाने उजळून निघते आणि त्या तेजात विसावलेले आहे भगवान विष्णूंची 18 फूट लांबीची दिव्य मूर्ती. 40 ग्राम शिळांपासून घडवलेली ही प्रतिमा अनंत शेष नागावर शयन मुद्रेत विराजमान आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी एकाच वेळी 3 दरवाजातून दर्शन घ्यावे लागते. पहिल्या द्वारातून मस्तक व वक्षस्थळ, दुसऱ्या द्वारातून नाभीतून प्रकटलेला कमळ आणि त्यावर विराजमान ब्रह्मदेव, तर तिसऱ्या द्वारातून चरण दर्शन होते. पण या मंदिरातील वर्ल्ड बीचे दर्शन काय आहे? आजपर्यंत ते कोणी उघडले का नाही? त्यामागे एखादा शाप आहे का? की असा खजिना दडलेला आहे जो जगापासून लपवला गेला आहे? आणि जर तो तहखाना कधी उघडला तर खरोखरच अनर्थ होईल का? आज आपण जाणून घेऊया या अद्भुत मंदिराचा इतिहास, पौराणिक कथा आणि त्याच्या तहखान्यांमधील सत्य. तिरुवनंतपुरम, अनंताचे पवित्र स्थान, केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, पूर्वीचे नाव अनंतपुरम, समुद्र आणि हिरवाईने वेढलेले एक पवित्र शहर आहे. या शहराच्या मध्यभागी वसलेले आहे पद्मनाभ स्वामी मंदिर, श्रद्धा, इतिहास, रहस्य आणि अपरंपार संपत्तीचे केंद्र. हे मंदिर वैष्णव परंपरेशी निगडीत आहे. वैष्णव संप्रदायात भगवान विष्णूंना परमेश्वर मानले जाते आणि येथे पूजाविधी त्याच परंपरेनुसार केले जातात. पद्मनाभ नावामागील अर्थ पद्मनाभ म्हणजे ज्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न होते ते. मंदिरातील मूर्तीत भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळ प्रकट होताना दाखवले आहे आणि त्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. त्यांच्या उजव्या हाताने ते शिवलिंगाला स्पर्श करत आहेत. हे दृश्य ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्वाचे प्रतीक आहे. जगातील सर्वात श्रीमंत मंदिर, जगातील पद्मनाभ स्वामी मंदिराला श्रीमंत मंदिर मानले जाते कारण 2011 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उघडण्यात आलेल्या तहखान्यांमध्ये प्रचंड संपत्ती सापडली. ह्या खजिना सोन्याचे सिंहासन, हिरे मोत्यांनी जडित मूर्ती, 18 फूट लांबीची सोन्याची साखळी, रोमन साम्राज्य आणि नेपोलियन काळातील दुर्मिळ नाणी, हजारो किलो सोने चांदी अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. काही वृत्तपत्रांनी याला इंडियाज हिडन ट्रेझर आणि वर्ल्ड्स रिचेस्ट टेम्पल अशी मथळी दिली. वर्ल्ड बीचं गूढ मंदिरात एकूण 6 तहखाने आहेत, त्यापैकी 5 उघडण्यात आले. मात्र वर्ल्ड बी आजही आहे म्हणतात. या दरवाजावर कोणतेही कुलूप नाही तर नागांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. स्थानिक समजुतीनुसार हा दरवाजा केवळ विशिष्ट मंत्रोच्चारांनीच उघडता येतो. काहींच्या मते हा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्यास अनर्थ होऊ शकतो, त्यामुळे आजही तो बंदच ठेवण्यात आला आहे.
वैज्ञानिक याला केवळ अंधश्रद्धा मानतात, पण भक्तांच्या मनात आजही भीती आणि कुतूहल दोन्हीही आहे. प्राचीन काळी हा प्रदेश अनंतकाडू म्हणजे अनंताचे वन म्हणून ओळखला जात होता. दिवाकर मुनी हे भगवान विष्णूंचे अनन्य भक्त होते. त्यांनी वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान विष्णू बालरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्या दिव्य बालकाने त्यांना सांगितले, जर तुम्ही मला पकडू शकलात तर मी तुमच्यासोबत राहीन, अन्यथा अदृश्य होईन. मुनी त्या बालकाच्या मागे गेले आणि एका विशाल वृक्षाखाली पोहोचले. अचानक तो वृक्ष कोसळला आणि त्या जागी भगवान विष्णू अनंत शेषा वर शयनमुद्रेत स्वरूपात प्रकट झाले. त्यांचे रूप इतके विशाल होते की त्यांचे मस्तक तिरुवल्लमपर्यंत आणि रूप इतके विशाल होते की तिरुवल्लमपर्यंत चरण तिरुप्पापर्यंत पसरले होते. मुनींनी विनंती केली, हे प्रभो, आपले स्वरूप लहान करा जेणेकरून मला पूर्ण दर्शन घेता येईल. भगवानाने त्याची विनंती मान्य केली आणि लहान स्वरूपात प्रकट झाले. त्या स्थानावरच पुढे मंदिर उभारण्यात आलं. आज श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक आंतरराष्ट्रीय रहस्यांचे केंद्र आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात, पण त्यांच्या मनात एकच प्रश्न कायम राहतो, वर्ल्ड मध्ये नेमकं काय आहे? खजिना, शाप की इतिहासातील एखादं गुपित उत्तर? काही असो, हे मंदिर श्रद्धा, इतिहास आणि दैवी चमत्कार यांचे अद्वितीय प्रतीक आहे. बोला श्री पद्मनाभ स्वामी की जय. सर्वप्रथम वॉल्ट ए उघडण्यात आला. आतले दृश्य जणू एखाद्या स्वप्नासारखे होते. हजारो किलो सोने, चांदी आणि हिरे जवाहरातांनी भरलेली भांडी सापडली. सोन्याचे मुकुट, तब्बल 18 फूट लांबीची सोन्याची साखळी, हिरे जडित मूर्ती आणि अनेक दुर्मिळ वस्तू आढळल्या. इतकेच नव्हे तर भगवानांच्या 18 फूट उंचीच्या मूर्तीसाठी बनवलेले शुद्ध सोन्याचे सिंहासनही सापडले. त्या सिंहासनावर अमूल्य रत्ने आणि नगीने जडवलेले होते, ज्याची किंमत मोजणेही अशक्य होते. दुसऱ्या तहखान्यातून सोन्याच्या नाण्यांचे ढीग सापडले. त्यापैकी काही नाणी रोमन आणि साम्राज्यकालीन आणि नेपोलियन युगातील होती. यावरून हे स्पष्ट होते की या मंदिराचा व्यापार आणि सांस्कृतिक संबंध प्राचीन काळापासून जगातील विविध साम्राज्यांशी होता. ही केवळ संपत्ती नव्हती, तर ती शतके साठवलेली श्रद्धा, भक्ती आणि इतिहासाची साक्ष होती. या शोधामुळे श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल जगातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले. हे आपल्याला हेही शिकवते की प्रत्येक गोष्टीचे उत्तर विज्ञानात किंवा संपत्तीतच सापडते असे नाही. काही रहस्य अशी असतात जी केवळ आस्था आणि श्रद्धेच्या माध्यमातूनच समजून घेता येतात. मग प्रश्न आजही आपल्यासमोर उभाच आहे, ते 6वे दार कधी उघडेल का? त्यामागे दडलेले रहस्य आपल्याला कधी समजेल का? की हे गूढ कायमचे अनुत्तरितच राहील? असे एक रहस्य ज्यामुळे पद्मनाभ स्वामी मंदिर आजही जगातील सर्वात अद्भुत आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक मानले जाते. आणि याच सोबत आपल्या ह्या अद्भुत प्रवासाची सांगता येथेच होते. जर या मंदिराची ही कथा तुम्हालाही आश्चर्यचकित करून गेली असेल आणि मनाला स्पर्श करून गेली असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री पद्मनाभ स्वामी भगवान की जय. असेच नवनवीन देवांचे रहस्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.